नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आता मी रतांबे काढायला चाललो आहे। माझ्यासोबत गौरवी आहे, माझ्या भावाची मुलगी, आणि दोघं आम्ही चाललो आहे रतांबे काढायला। तर तुम्ही बोलत असाल की मी रिकामच का चाललो आहे। झालं असं की आम्ही दोघं गेलो होतो रतांबे काढायला, पण तेवढ्यात काकीचा फोन आला की मी काकडी लावल्या होत्या तिथे आमचीच गुरं घुसली होती आतमध्ये खायला, ती काढायला बाहेर काढायला आम्ही दोघं गेलेलो। म्हणून आता तिथे पुन्हा रतांबे काढायला आलो आहे। दाखवीन तुम्हाला, मी टोपली घेऊन आलो होतो। पोचलो आहे आता मित्रांनो इथे। मी मागे पाहताय टोपली आहे, फाटा देखील बोलतात, तुमच्या तिकडे काय बोलतात ते जरूर नाव कमेंट करा। आणि हे मागे पाहता ही रतांब्याचं झाड आहे, तसेच त्या साईडला देखील एक आहे आणि त्या साईडला एक आहे, तिथे पहिलं जाणार आहे काढायला। याच्यावरती पण थोडे आहेत, बघतो आता। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय। चढतोय आता वरती। मित्रांनो, रतांबे हे खालून सुद्धा काढता आले असते जमिनीवरून, पण त्यासाठी खूप लांब काठी लागली असती आणि त्या काठीचा तोल सांभाळण्यासाठी खूप मेहनत देखील लागली असती। त्यामुळे मी वरती चढूनच रतांबे काढतोय। आणि मित्रांनो, कोकम सरबत बनवण्यासाठी रतांबे हे उतरवूनच काढावे लागतात, म्हणजे न फुटता काढावे लागतात। त्यासाठी मी वरती चढलो आहे आणि पिशवी देखील घेतले रतांबे काढण्यासाठी। त्या पिशवीमध्ये आता मी रतांबे काढणार आहे आणि मग ती खाली सोडणार आहे। रशी पण बांधली आहे त्या पिशवीला, त्या रशीच्या साहाय्याने पिशवी खाली सोडणार आहे। काढून झालेत रतांबे आता आणि पिशवी खाली सोडतोय। हे एवढे एका झाडावर भेटलेत, टोपलीत थोडे आहेत आणि पिशवीत थोडे आहेत। गौरवी दाखवते तुम्हाला एक रतांबा फोडून कसा दिसतो तो। ह्या ज्या दिसत आहेत त्या बिया आहेत आणि हे साल आहे, यापासून कोकम तयार होतं। या बिया खाऊ पण शकतो आपण। आता मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी आलोय, बघूया तिथे रतांबे आहेत का। तिकडे थोडेसे काढले, थोडेच भेटले, आणि आता ह्या ठिकाणी आहेत वाटतं थोडे, दाखवतो। या झाडांवर देखील पिकलेले रतांबे आहेत। इथे मित्रांनो 5 झाडं आहेत रतांब्याची, त्यापैकी 2च झाडे धरतात। समोर पाहताय तुम्ही रतांबे पिकलेले आहेत, काही ठिकाणी हिरवे देखील आहेत। इथे मित्रांनो फणसाचं झाड देखील आहे, हे काफा फणसाचं झाड आहे। आता मित्रांनो जरा काजू निवडतोय, बाजूला काजूचं झाड होतं, त्याच्या काजू पडलेलं आहे, त्या निवडतोय, जमा करतोय। आहे तिथे खूप दिवस आलेलो नव्हतो, त्यामुळे पडून राहिल्यात। तिकडे गौरी देखील जमा करते।
याला बोंडू बोलतात आणि इथे पुढे काजू असते। या अशा प्रकारे बोंड असतं, खाली काजू असते। हे मित्रांनो खातात देखील आणि या बोंडापासून दारू देखील तयार करतात। या मित्रांनो आम्ही काजू गोळा केल्यात, जवळपास पाव किलोच्या आसपास असतील आणि या पाल्यापाचोळ्याखाली देखील खूप काजू असतील, पण तेवढा टाईम नाही आहे गोळा करायला। हे मित्रांनो काजूचं झाड आहे, गावठी काजूचं झाड आहे, खूप वर्षापूर्वीचं आहे, त्यामुळे एवढं भलं मोठं वाढलं आहे। संध्याकाळचे 7 वाजलेत मित्रांनो, आमचे रतांबे काढून झालेत, अर्धी टोपली आणि थोडे पिशवीत आहेत। मित्रांनो इथे बाजूला गौरीला शेवरं दिसलं होतं। शेवरं म्हणजे नक्की काय ते तुम्हाला दाखवतो। त्याची भाजी करतात। हे मित्रांनो पावसाच्या अगोदर म्हणजे मे महिन्यामध्ये रुजून येतं, दाखवतो। इथे आहे, हे पाहता इथे, हे आहे मित्रांनो शेवरं, आम्ही शेवरं बोलतो, तुम्ही काय बोलता हे नाव जरूर कमेंट करा। या अशा प्रकारे तोडलं जातं आणि वरची छाल काढली जाते आणि आतमधला भाग घेतला जातो, म्हणजे हा असा भाग घेतला जातो आणि चिरून मग त्यापासून भाजी करतात। दुसरा दिवस उजाडलाय मित्रांनो आणि मी हे रतांबे फोडायला घेतलेत। आज मी या रतांब्यांपासून कोकम सरबत तयार करणार आहे। त्यासाठी मित्रांनो हे घमेल घेतलं आहे बिया काढायला आणि हे कोकम सरबत तयार करण्यासाठी एक टोप घेतलं आहे आणि साखर देखील घेतले। कोकम सरबत तयार करण्यासाठी साखर लागते। हा रतांबा घेतला एक, त्याला मध्ये काप देणार आहे या अशा प्रकारे आणि मग त्याच्यातून बिया बाहेर काढणार आहे। बिया बाहेर काढून झाल्यानंतर अशा प्रकारे टोपामध्ये रचून घेणार आहे आणि त्यामध्ये साखर टाकणार आहे। असे एकावर एक थर लावत जाणार आहे मी। मित्रांनो कोकम सरबत तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेले रतांबे घ्यायचे असतात। थोडे हिरवे असतील, म्हणजे थोडे पिकलेले पण थोडे हिरवे असतात, त्यासाठी मित्रांनो साखर जास्त लागते, कारण की ते थोडे जास्त आंबट असतात, त्यामुळे कोकम सरबत आंबट होण्याची शक्यता असते। त्यामुळे पूर्ण पिकलेले रतांबे घ्यायचे जेणेकरून साखर कमी लागेल आणि जास्तीत जास्त कोकम सरबत तयार होईल। या अशा प्रकारे भरून घ्यायचे आणि मग हे सर्व भरल्यानंतर मग हा टोप उन्हामध्ये ठेवणार आहे। टोप भरलाय आता पूर्णपणे, एकावर एक थर लावलेत आणि मित्रांनो यासाठी 2 किलो साखर संपले। जवळपास 150 ते 170च्या आसपास रतांबे लागलेत, म्हणजे लहान मोठे धरून 150 ते 170च्या आसपास रतांबे लागलेत। हा टोप आता सुती कपड्याच्या साहाय्याने झाकून घेणार आहे। हा सुती कपडा घेतलाय आणि तो रशीच्या साहाय्याने बांधून मग हा टोप उन्हामध्ये ठेवणार आहे। मग त्यापासून आपोआप कोकम सरबत तयार होणार आहे। कोणाला कोकम सरबत, कोकम आगूळ पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा, मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतोय। थोडेसे रतांबे उरले होते, त्यामुळे अजून एक टोप भरला। यासाठी मित्रांनो जवळपास 1 किलोच्या आसपास साखर लागली आणि 70 ते 80च्या आसपास रतांबे लागले।
आता हा देखील टोप उन्हामध्ये ठेवणार आहे। हे मित्रांनो जवळपास 2 ते 3 दिवस करायचं आहे, म्हणजे 2 ते 3 दिवस हे टोप उन्हामध्ये ठेवायचे आहेत, मग त्यापासून कोकम सरबत तयार होईल। आता हे उरलेले रतांबे फोडून घेणार आहे, म्हणजे हे काठीच्या साहाय्याने पाडवलेले रतांबे आहेत, त्यामुळे हे कोकम तयार करण्यासाठी यूज करणार आहे। तीन दिवसानंतर टोप ओपन करून बघतोय, कोकम सरबत तयार झालं असेल। झालंय कोकम सरबत तयार, साखर देखील वितळली पूर्णपणे। या टोपामध्ये देखील कोकम सरबत तयार झालंय आणि आता यात जी कोकमं आहेत ती बाहेर काढून घेणार आहे। हे मित्रांनो कोकमे गोड असतात, याचा उपयोग फक्त खाण्यासाठी होऊ शकतो, जेवणामध्ये यूज नाही होत। जेवणामध्ये आंबट कोकमांचा उपयोग केला जातो। कोकम काढून घेतलेत आता आणि हे कोकम सरबत आता बाटलीमध्ये भरून घेणार आहे। या कोकम सरबतापासून हा एक फुल डबा भरलाय आणि यामध्ये थोडंसं आहे आणि या 2 बॉटल भरल्यात। जवळपास 2.5 ते 3 लिटरच्या आसपास कोकम सरबत तयार झालंय, म्हणजे 3 किलो साखरेपासून जवळपास 3 लिटर कोकम सरबत तयार होतं।